नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, समजा आपली झाडं मरतात तर त्यांना वाचवायचं कसं असते, अजून कशाप्रकारे त्यांची काळजी घ्यायची जेणे की तुमचे झाडं 12 महिने चांगले राहतील आणि कधीच खराब नाही होतील. तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत. आता आपले झाडं का बरं मरतात तर आपण मित्रांनो पहिला पॉईंट पाहू. तर तो पहिला पॉईंट आहे मित्रांनो, की जसं आपण झाडांना पाणी खूप जास्त टाकत आहे, ओव्हर वॉटरिंग करून राहिलो आहे आपण, तर त्यांनी पण झाडं खूप खराब होतात मित्रांनो. आणि असं पाहू शकता आपण झाडं असे सडून जातात. त्यांनी काय होते, समजा आपण झाडांना जास्त पाणी टाकलं तर मग झाडांचे जे मुळं असतात ते खराब होतात, आपले झाडं सडण्यात सुरू होऊन जातात आणि मग आपले झाडं पूर्ण सडून खराब होऊन जातात. म्हणून मित्रांनो, ओव्हर वॉटरिंग तर तुम्हाला अजिबात करायला नाही पाहिजे झाडाला. तुम्हाला त्याच्यासाठी फिंगर डिप मेथड वापरायला पाहिजे. जर ओली दिसत असेल तर अशा प्रकारे माती खूप ओली दिसत आहे तर मग पाणी अजिबात टाकायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बोट या मातीत टाकायचं आहे आणि समजा ती माती जी आहे मित्रांनो तुमच्या बोटाला चिपकून आली तर याचा अर्थ आहे की तुमची जी माती आहे त्याच्यात मॉइश्चर आहे, ती ओली आहे, ओलसर आहे ती. तर मग तुम्हाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण झाड त्यांनी खराब होऊ शकणार. म्हणून मग मित्रांनो या मेथडला फॉलो करायचं आहे. आणि समजा बोटाला माती चिपकून नाही आली, याचा अर्थ आहे की पण झाडं जे आहे त्याच्यात मातीमध्ये मॉइश्चर नाही आहे, अजून झाडाला पाण्याची गरज आहे, तर पाणी टाकून द्यायचं. काय की हा तुळशीचं झाड पाहू शकता, असे याचे पानं खाली होऊन गेल्या. याचा पण अर्थ आहे मित्रांनो की याला पाण्याची कमी आहे, याला पाणी टाकायची खूप जास्त गरज आहे लवकरात लवकर. सेकंड पॉईंट आहे ओव्हर फर्टिलायझिंग, म्हणजे जास्त खत टाकणे. झाडाला खूप जास्त खत तुम्ही समजा टाकत आहे तर ते झाडासाठी अजिबात चांगलं नसते. जास्त खत टाकायला नाही पाहिजे कोणतं पण. आणि मित्रांनो, समजा तुम्ही रासायनिक खत, केमिकल फर्टिलायझर्स वापरत असाल तर मग झाडाला ते अजिबात टाकायला नाही पाहिजे. आणि समजा तुम्ही टाकत असाल तर बरोबर प्रमाणामध्येच तुम्हाला त्याला वापरायला पाहिजे. तिसरं आहे मित्रांनो कीटक किंवा इन्सेक्ट्स अटॅक वगैरे, पेस्ट अटॅक्स जे होतात, पाहू शकता आपण फोटोमध्ये व्हिडिओच्या. तर हे जे फोटोजचे हे पाहू शकता, मिलीबग, ब्लॅक बग्स, एफिड्स किंवा ब्लॅक बग्स वगैरे, हे सगळे अँड्स म्हणू शकतो. तर हे सगळे आपल्या याच्यावर लागत राहतात, तर हे झाडांना खराब करतात. त्याच्यासाठी आपण नीम ऑइल किंवा नीम खल्ली दोन्ही वापरू शकता. फार छान आहे त्यासाठी, हे दोन्ही पण वापरल्या जाऊ शकतात. 1 चमचा तुम्हाला 1 लिटरमध्ये टाकायचा आहे कडुलिंबाच्या तेलाचा. अजून मग तो चांगली फवारणी तुमच्या झाडावर करून द्यायची आहे त्याची. यानी काय होईल, सगळे झाडावरचे किडे मरून जातील मित्रांनो. झाड आपलं पहिलेसारखं छान होऊन जाईल. आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाईड आहे मित्रांनो, सगळ्या किड्यांचं हे म्हणजे सगळ्या किड्यांना नष्ट करून देते, तर फार छान असते झाडांसाठी. आणि मित्रांनो, मुंग्या वगैरे आहे तर बोरिक ॲसिड, बोरिक पावडर असते, बोरॅक्स पावडर वगैरे, तर जे कॅरम बोर्ड वगैरेमध्ये वापरले जातात, तर ते जे पावडर आहे ते तुमच्या कुंड्यांमध्ये तुम्हाला टाकायचे आहे मित्रांनो. यांनी मुंग्या वगैरे तुमच्या झाडाला लागणार नाही. चांगल्याने गोल करून चांगल्याने तुम्हाला टाक. चौथा पॉईंट आहे मित्रांनो फंगस आणि रूट रॉट. म्हणजे काय आहे, फंगसनी पण आपले झाडं खूप खराब होत राहतात, तर फंगसची पण काळजी घ्यायची आहे. आणि रूट रॉट, आता हे दोन्ही पण जसं आपला पहिलाच पॉईंट होता व्हिडिओचा मित्रांनो की जास्त पाणी टाकणे, ओव्हर वॉटरिंग, तर हे ओव्हर वॉटरिंगमुळेच होते फंगस आणि रूट रॉट दोन्ही पण. तर मग समजा तुम्ही पहिला पॉईंटच चांगल्याने कराल, झाडांना चांगल्याने पाणी टाकाल, तर जे फंगस आहे अजून मित्रांनो रूट रॉट आहे ते कधीच तुमच्या झाडाला लागणार नाही. मग आता हे रिपोर्टिंग किंवा ट्रान्सप्लांट शॉक लागत राहते मित्रांनो, तर त्याच्यावर येऊ. जो मागचा पॉईंट सांगत होता त्याच्यात आहे की खतं जे आहे मित्रांनो चांगले डिकम्पोज करायचे आहे आणि मगच झाडामध्ये वापरायचे. अर्धवट बनलेले खतं किंवा तयार झालेले खतं झाडात अजिबात घालायचे नाही. जे पूर्ण तयार झालेले खत आहे तेच वापरायचे आहे. आता जो आपला 5वा पॉईंट होता रिपोर्टिंग किंवा ट्रान्सप्लांट शॉक, म्हणजे काय आहे की म्हणजे जसं लहान कुंड्यापासून मोठ्या कुंड्यांमध्ये झाडांना शिफ्ट करत असाल किंवा नर्सरीपासून तुम्ही झाडं आणलेली आहे आणि त्यांना मग नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करत आहे, तर काळजी घ्यायची की त्यांना मुळं वगैरे तुटले नाही पाहिजे. तशाच्या तसंच त्याला हलकीशी माती आजूबाजूची हटवून झाडाला लावून द्यायचं चांगल्याने. त्याचे मुळांना डिस्टर्ब अजिबात करायचं नाही. मुळं तुटले तर झाड खराब होते, म्हणून याची काळजी घ्यायची आहे. त्याला हळूहळू झाडाला दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचं. 6वा पॉईंट आहे मित्रांनो प्रूनिंग किंवा कटिंग. त्यांनी पण झाडं खराब होतात. ते काय आहे की म्हणजे मोठे मोठे जे झाडं असतात, म्हणजे जे वुडी झाडं आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण ज्याची कडक स्टेम्प असते, त्यांना तर काही नाही होत. पण जे बारीक स्टेम्पवाले आपले झाडं असतात, ज्याच्या खूप लहान फांद्या असतात वगैरे, किंवा आपले कुंड्यांमध्ये लागलेले झाडं, खूप जास्त ऊन असेल किंवा खूप पाऊस पडत असेल आणि आपण त्याची कटिंग करून टाकलेली आहे, हार्ड प्रूनिंग वगैरे, तर त्यांनी काय होऊन जाते, फंगस अटॅक वगैरे होते झाडावरती आणि ते पूर्ण वरतून सडवून त्या झाडाला आपल्याला खराब करते.
म्हणून याच्यासाठी काय करायचं, असं सरळ माती लावून द्यायची. तुम्हाला असं वर बघू शकता व्हिडिओमध्ये अशी माती लावू शकता किंवा हळद वगैरे लावायचं. 7वा पॉईंट आहे मित्रांनो, लेस वॉटरिंग, म्हणजे झाडाला कमी पाणी देणे. कमी पाणी टाकलं झाडांना तरी मग झाडं खराब होतात. पण उन्हाळ्यात मित्रांनो हे होते, लेस वॉटरिंगचं जे प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यात होते झाडांना, तर उन्हाळ्यात तर रेग्युलर वॉटरिंग तुम्हाला म्हणजे रोज पाणी तुमच्या झाडांना टाकत राहायचं आहे. मग 8वा पॉईंट आहे लेस फर्टिलायझर, म्हणजे खूप कमी खत टाकणे. तर त्यांनी पण झाड उगत नाही, मरत नाही मित्रांनो. हे मरणं थोडंसं शब्द नाही आहे, पण ते झाडं खराब नक्की होतात, म्हणजे ते उगत नाही बरोबर, अजून त्यांचे पानं खूप लहान राहून जातात. म्हणून मित्रांनो खत तर कोणतंही टाकत राहायचं आहे. मग 9वा पॉईंट आहे सीझनल ड्रॉपिंग ऑफ लीव्स, म्हणजे काय आहे लीव्सचं ड्रॉपिंग, म्हणजे काय जे आपले पानं आहे ते पडणं सुरू होऊन जातं. तुळशीचं झाड पाहू शकतो मित्रांनो की हे जसं आता विंटर सुरू होतात, म्हणजे ऑक्टोबर नंतरचे जे महिना आहे, काही काही एकदम कडक थंडी, जेव्हा डिसेंबर वगैरे महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात जेव्हा थंडी फार वाढते, तर त्याच्यात काय होते, तुळशीचे पानाचे असे तुळशीचं झाडं किंवा अजून 4-5 झाडं आहे, ते खूप सारे झाडं आहेत, तर त्यांची पानं पडणं सुरू होऊन जाते मित्रांनो. ते तुम्हाला अजिबात उखाडून फेकून नाही द्यायचं आहे. हे झाड आहे, जिवंत राहते हे झाड, आणि परत हे उगून जाते. याची कटिंग करायची हलकी फुलकी, हे सगळे जे वाढलेले ब्रांचेस हे हटवून टाकायचे, पानं हटवून टाकायचे आणि चांगल्याने कटिंग करून टाकायची. तर तुमचं जे हे तुळशीचं झाड आहे ते पण चांगल्याने वाचून जाईल, किंवा कोणतेही झाडं जे वाळून जातात. आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे की कीप वॉच ऑन युअर प्लांट्स, म्हणजे तुमचा डोळा तुमच्या झाडांवर नक्की असला पाहिजे की कोणते किडे त्याला लागले आहे का, पाणी जास्त झालं आहे का, किंवा त्याची पॉट साईज कमी झाली आहे का, खालून जे आपले कुंड्याच्या खालून मुळं बाहेर येतात आहे का, नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करावं लागेल. ते सगळे जे मित्रांनो तुमच्या झाडाकडे तुम्हाला नक्की लक्ष ठेवायला पाहिजे. तर काही काळजी आहे मित्रांनो ते झाडाची घ्यायची, जेणे की झाडं खराब नाही होणार. आणि मी तुम्हाला हे जे 10 पॉईंट सांगितले हे नक्की लक्षात घ्याल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. त्याच्यावर झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, झाडासंबंधित प्रश्न वगैरे विचारू शकता. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओला क्लिक करा. धन्यवाद.